जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते। मात्र सध्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। सरासरी 3 महिन्यांच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळणं अपेक्षित असतं। मात्र सध्या 6 ते 7 महिने उलटूनही काही अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीये। त्यामुळे नाशिकच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होतेय। विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळालं नाही तर त्यांचं शैक्षणिक नुकसानही होऊ शकतं, अशी परिस्थिती सध्या पालकांसमोर निर्माण झालेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। मी सध्या नाशिकच्या समाज कल्याण या विभागामध्ये आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकाळपासून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर यामध्ये अनेक टेक्निकल ज्या अडचणी आहेत ते असतात। कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती होत नसल्याचं देखील कारण या ठिकाणी दिलं जात आहे। त्यामुळे जे पालक आहेत ते पालक शहरासह इतर जिल्ह्यातून देखील या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही पालक माझ्या सोबत आहेत। काय नेमकी तुम्हाला अडचण येते? ॲक्च्युली की मी VN नाईकमध्ये माझी मुलगी शिकते, 12वीला होते। तर मी मार्चमध्ये गेल्या वर्षी मी पूर्ण फाईल जमा केलेली। केल्यानंतर त्यांनी ती सबमिशन डिसेंबरमध्ये केली। डिसेंबर केल्यानंतर मला त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं रिजेक्ट झालं। तर माझ्याकडे 50 वर्षापूर्वीचं सगळं रेकॉर्ड आहे, पण रिजेक्ट कशामुळे झालं ते मला अजून समजलं नाही। ॲडमिशन घेण्यासाठी ते म्हटले काही पडताळणीचं वगैरे सर्व पेपर तुम्ही घेऊन या। आता मुलगी गेली कॉलेजला आणि काल क्युरी आली का 1950 पूर्वीचा तुमचा जात नाशिकचा पुरावा द्या म्हणून। तर मग तो पुरावा आमच्या आजोबा होते पण शिकलेले नव्हते, वडीलही शिकलेले नाहीत। वडील ह्यात आहेत, आजोबा नाहीत, तर त्यांचा मृत्यू दाखला दिला तर चालेल का असं विचारायचं होतं त्यांना। तुम्हाला कधीपासून यावं लागतंय? मग आता ऍडमिशन होणार आहे का? आता ऍडमिशन होणार आहे का नाही? मुलगी गेली कॉलेजला आज, तर नाही मिळालं तर मग कॅन्सल। मग इथली प्रोसेस कशी ती विचारावी लागेल। पुढची बातमी बघूयात।